Thank you very much, Kshitija. I guess all are law students, some of them are advocates. It's just a small request, एक छोटीशी विनंती अशी आहे की आपल्याला जे प्रश्न विचारायचे ते कृपया इमॅजिनरी विचारू नका. पर्सनल केस पेंडिंग असतील ते काही विचारू नका. ॲक्च्युअल प्रॅक्टिकल क्वेश्चन विचारा. बऱ्याचदा सर आमची केस पेंडिंग आहे, सगळी स्टोरी सांगतात, प्लीज असं काही करू नका. प्रश्न आजच्या विषयाला अनुसरून प्रिपेरेशन फॉर ज्युडिशियल एक्झामिनेशन. आय थिंक माझ्या पहिल्या वाक्याचा अर्थ तुम्हाला आत्ता कळला असेल. मी म्हटलं तर ये दिल मागे मोर. 1 तास 10 मिनिटंच वाटली मला. तर ते साहेब म्हटल्यानंतर कळलं की 1 तास मी बोलत होतो. आणि आम्हाला आपल्यापैकी वकील जेवढे आहेत त्या सगळ्यांना कळलं की ते किती महत्त्वाचा एक एक शब्द होता. आपण ऑलरेडी बिहाइंड टाइम चाललेलो आहोत बऱ्यापैकी. सो एक हंबल रिक्वेस्ट आहे, बिनधास्त विचारा, पण इमॅजिनरी विचारू नका. काही जण डायरेक्ट जजमेंटवर विचारतात, सर हे असं असं जजमेंट आलंय त्याच्यावर तुमचं मत काय सुप्रीम कोर्टचं. असला कुठलाही प्रश्न अलाउड होणार नाही. विथ द परमिशन ऑफ डायस, साहेबांच्या परमिशनने मी सांगतो की प्रश्न ऐकल्यानंतर योग्य वाटला तरच आपल्यापर्यंत पोचू, अदरवाईज मध्ये मी अडथळा म्हणून उभा आहे. प्लीज सुरुवात करा आपल्या प्रश्नांना. घाबरली की काय? नाही, मी दम वगैरे नाही दिला, फक्त रियालिटीची जाणीव करून दिली. ज्यांना कोणाला प्रश्न विचारायचा आहे, हिंदी इंग्लिश मराठी, मराठी समजते सगळ्यांना? ज्यांना समजते त्यांनी हात वर करा. अच्छा, ऑलमोस्ट सगळ्यांना कळते ना. तर ज्यांना प्रश्न विचारायचा आहे त्यांनी आता हात वर करा. येस, थँक्यू. माईक तिथपर्यंत प्लीज घेऊन जा. माईक एक मिनिट. आपला प्रश्न ना सगळ्यांसाठी आहे, त्याच्यामुळे तो सगळ्यांना कळला तर बरा पडेल. हॅलो सर, मी लास्ट इयरला आता 3 इयरच्या. तर माझा असा क्वेश्चन आहे की जसं हायकोर्टमध्ये एक प्रोसेस कमी व्हायसाठी जी नवीन उपाय राबवले जातात, जसे व्हिडिओ कॉन्फरन्स असे, तर तसे आपण डिस्ट्रिक्ट कोर्ट किंवा या कोर्टमध्ये राबवू शकतो का? याविषयी काय वाटतं तुम्हाला? ज्युडिशियल एक्झामिनेशन प्रिपरेशनच्या अनुषंगाने कृपया प्रश्न विचारा. आणि दुसरा असा क्वेश्चन होता माझा, हा एक होताच, पण की आता जर ज्युडिशियल एक्झाममध्ये जायचं असेल तर आतापासून प्रिपरेशनची तयारी कशी पद्धतीने केली जायची किंवा केली असावी सर? गरजेचं आहे. पहिला प्रश्नाचं उत्तर म्हणजे आपण व्हिडिओ कॉन्फरन्सिंग वगैरे सबऑर्डिनेट कोर्टमध्ये पण अंशतः सुरू आहेच आहे सगळीकडे. साक्ष वगैरे घेतल्या जातात. जेल किंवा याच्यातली प्रकरणं जी आहेत ती VC वरच घेतली जातात, व्हिडिओ कॉन्फरन्सिंगवर ऑलमोस्ट सगळी. परंतु कोर्ट एखाद्या छोट्या ठिकाणी देण्याचं कारणच हे असतं की तिथं ॲक्सेस मिळावा आणि जे फिजिकल हिअरिंगमधलं जे इम्पॉर्टन्स आहे ते डावललं जाऊ नये. नाही तर मग एकाच ठिकाणी आपल्याला सगळेच कोर्ट दिल्लीला ठेवता आले असते. तर त्याच्यामुळं फिजिकल हिअरिंगचं महत्त्वही कमी करता येत नाही. ॲट द सेम टाईम आपण व्हिडिओ कॉन्फरन्सिंग पण बऱ्याच सबऑर्डिनेट कोर्ट्समध्ये सुरू आहे, चालू आहे. ई फायलिंग चालू आहे, हिअरिंग चालू आहे, सगळीकडे चालू आहे. दुसरा प्रश्न म्हणजे तुमचा जो आहे प्रिपरेशन, ते मी पहिल्यांदाच सांगितलं की ते असं एका सेशनमध्ये वगैरे होत नाही. मी तुम्हाला सांगितलं त्या पद्धतीनं की 2 पेपर्स आहेत. प्रिलिमिनरीत काय आहे चॉकआउट होतं. 100 मार्काची प्रिलिमिनरी, ती एक स्क्रीनिंग टेस्ट आहे, नंतर मेन्सला आहे. 2 पेपर्स आहेत, सिव्हिलचा पेपर आहे, क्रिमिनलचा आहे. त्याच्यात काय आहे ते पण सांगितलं मी आत्ताच. आणि तिथून पास करून गेल्यानंतर मग इंटरव्ह्यू आहे. अशा पद्धतीचं प्रिपरेशन करायचं. तुमचं कॉलेजचे जे हे विषय आहेत, कॉलेज एडिशनवरच हा पेपर, दोन्ही पेपर निघून जातात. 3रं 4थं काही वाचायची गरज पडत नाही. कॉलेज एडिशन ज्या आहेत आपल्या, जसं की बांगियाचं कॉन्ट्रॅक्ट आहे किंवा इवन झाबवालाचे ज्या सिरीज आहेत, तेवढ्या सिरीजवर फक्त तो प्रोव्हाइडेड तुमच्या कन्सेप्ट मात्र व्यवस्थित क्लिअर पाहिजे. ओके सर, नेक्स्ट क्वेश्चन. सर, मुकुंद भगत, शिवाजीराव जोंधळे लॉ इन्स्टिट्यूटमधून आहे. माझा प्रश्न आहे की यासाठी काय वयाचं बंधन आहे का, एज लिमिट? JMFCची एक्झाम द्यायची असेल तर आय थिंक 35 हे फायनल एज आहे. 35च्या नंतर आपल्याला एक्झाम नाही देता येत. आणि पूर्वी असं होतं की आफ्टर कम्प्लिटिंग द LLB एक्सपिरियन्सची गरज नव्हती. डायरेक्टली ॲज अ फ्रेशर जर अबोव 55% असतील, ATKT वगैरे नसेल तर आपण, आणि विदिन 25पेक्षा कमी वय असेल तर आपण डायरेक्टली एक्झाम देऊ शकत होतो.
पण आता ड्यू टू द रिसेंट जजमेंट ऑफ ऑनरेबल सुप्रीम कोर्ट आता जी काही नेक्स्ट रिक्रुटमेंट येईल त्यामध्ये 3 वर्ष प्रॅक्टिस कंपल्सरी आहे. तर ज्यांना सगळ्यात एकदम लवकरात लवकर व्हायचं आहे तर जनरली काय होतं की रिझल्ट लागतो. रिझल्ट लागल्याच्या नंतर आपण बारला रजिस्ट्रेशन करतो. काही जण रजिस्ट्रेशन थोडं लेट करतात, पण तुमचा जो एक्सपिरियन्स जो काउंट होतो तो तुमच्या फ्रॉम द डेट ऑफ रजिस्ट्रेशन. तर रिझल्ट लागला, मार्कशीट मिळाली की दुसऱ्याच दिवशी जाऊन रजिस्ट्रेशनसाठी अप्लाय करायचा, जेणेकरून ॲज अ लॉयर तुमचा एक्सपिरियन्स लवकरात लवकर सुरू होईल आणि तुम्हाला एक्झामला अप्लाय करता येईल. सपोज नोटिफिकेशन आलं 25 फेब्रुवारीला आणि 23 आणि 27 फेब्रुवारीला समजा तुमचे 3 वर्ष कंप्लीट होत आहेत, तर यू आर डिबार्ड, तुम्हाला 1 वर्ष थांबावं लागेल. त्यामुळे ॲज अर्ली ॲज पॉसिबल रजिस्ट्रेशन करून घ्या आणि प्रिपरेशन तर चालू ठेवावंच लागेल आत्तापासूनच. त्याला काही दुसरा अल्टरनेटिव्ह नाही आहे. चालेल. सर नमस्कार. मी एक विद्यार्थी म्हणून एक प्रश्न विचारतोय सर आपल्याला, की बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनामध्ये असतं की आम्ही मराठीमध्ये शिक्षण झालं आहे आणि आम्हाला इंग्लिश किंवा हिंदी भाषेचा थोडीशी अडचण आहे. तर त्या विद्यार्थ्यांना तयारी करण्यासाठी सर कुठून प्रिपरेशन करावं लागेल? कारण बरेच विद्यार्थी आमच्याकडे ग्रामीण भागातले आहेत, बरेच रुरल एरियातले आहेत. त्यामुळे मराठी भाषा, इंग्लिश भाषा किंवा हिंदी भाषा ह्याच्यामध्ये थोडंसं त्यांना अडचण निर्माण होते. त्या संदर्भात साहेब आपण गाईड करू शकलात तर बरं होईल. अडचण याचं काही तसं कारण नाही आहे. मुळात लँग्वेज इज नॉट द बॅरियर. भाषा हा काही अडथळा नाही आहे. आपल्याला ज्ञान मिळणं आवश्यक आहे. आपल्याला जर लॉची व्यवस्थित समज असेल तर आपण मराठी किंवा इंग्रजी कोणत्याही भाषेतून आपण तो शिकू शकतो लॉ. परंतु लॉची जी ऑथेंटिक लँग्वेज आहे, जसं मेडिसिनची कॉन्स्टिट्युशनल लँग्वेज जशी हायकोर्टची अजूनही इंग्लिशच आहे, तसं लिगल लँग्वेज ही इंग्लिश पहिल्यापासून तिचा परिपाठ असल्याने इंग्रजीत पेपर लिहिणं सोपं जातं, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, आणि इंग्रजी हे मीडियमच आहे, मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन इंग्लिशच आहे. दुसरी गोष्ट, इंग्लिश येत नाही असं म्हणणं आता ते कोणी ऐकलं ह्याच्याकरता जाणार नाही की तुमच्या सिलेबसमध्येच लिगल इंग्लिश ठेवलेलं आहे. म्हणजे इंग्लिश कन्स्ट्रक्शन ऑफ सेंटेन्स, म्हणजे तुम्हाला इंग्लिशची जी बेसिस आहे, जे आपण तरखडकरच्या ग्रामरमध्ये जे शिकतो 6वी 7वीत वगैरे इंग्लिश, ते येणं जरुरी आहे. त्याच्याशिवाय तुम्ही प्रिलिमिनरीज पास होणार नाही आहेत. म्हणून इंग्रजीचा पण एक लॉ सोडून द्या, पण इंग्रजीचा अभ्यास करणं लँग्वेज म्हणून तो आवश्यक आहे. आताचा जो सिलेबस पाहिजे, आधी इतक्या दिवसात मी म्हणू शकलो नसतो कारण हा इंग्लिशचा सिलेबस नव्हता. 2025च्या सिलेबसमध्ये इंट्रोड्यूस केलं आहे. 10 ते 5 मार्क राहतील ह्या इंग्लिशवर, लिगल इंग्लिशवर. जनरल नॉलेज वगैरे तुम्ही करू शकाल, पण लिगल इंग्लिश हे जे आहे त्याच्यामध्ये कन्स्ट्रक्शन ऑफ सेंटेन्स आहे, ग्रामर आहे, मधले काय चुका झाल्या नॅरेशनच्या वगैरे ते पण आहे, प्रेसीमध्ये देऊन एक पॅरेग्राफ देऊन त्याचं कॉम्प्रिहेन्शन आहे. तर या गोष्टी आहेत. म्हणजे तुम्हाला इंग्रजी ॲज अ लँग्वेज येणं जरुरी आहे, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, तुम्हाला ते जर आलं एकदा, म्हणजे तुम्ही लॉमध्ये असतानाच हे करा. आणि जे लॉयर्स आहेत त्यांना माझी विनंती आहे की तुमचं पूर्वी जर झालं नसेल तर गो थ्रू तरखडकर, पहिल्यापासून शिका तरखडकर व्यवस्थित. काही अवघड नाही आहे. तुम्ही रोज अर्धा तास दिला तर होऊन जातं. नाही, इंग्लिश ग्रामरचे ट्युशन लावा. आणि का नाही लावा? जर आपल्याला जज वगैरे म्हणून सोडून द्या. लँग्वेज शिकणं काय वाईट आहे? इंग्लिश इज अ गुड लँग्वेज. मराठीचं जसं आपल्याला व्याकरण येतं, अनफॉर्च्युनेटली आपल्याला आपण मराठी बोलतो म्हणतो, मराठीचं व्याकरण कुठे येतं? आपल्याला येत नाही, बऱ्याच वर्षी येत नाही. आपण इंग्लिश एक तंत्रशुद्ध लँग्वेज म्हणून शिकूया. इट विल बी बेनिफिशियल. कारण आता सिलेबसमध्ये चालली आहे. त्याच्यामुळे प्रिलिमिनरीज पास करायची म्हटलं तर इंग्लिश लागणार आहे. खैर, असं पण म्हटलं जाईल की तेवढे मार्क आमचे गेले म्हणून समजू बाकीच्यात आम्ही पैकीच्या पैकी घेऊन पुढे जाऊ. ठीक आहे, इट मे सो हॅपन, यू विल बी लकी. पण शिकणं वाईट नाही आहे, शिकावं लागेल आपल्याला. इंग्रजी शिकू. आणि इंग्लिश हा बॅरियर समजू नका तुम्ही. तुम्ही माझा अनुभव आहे. आम्ही एवढे जजेस आम्ही झाल्यानंतर सांगतोय, ऐकिवाचं सांगत नाही आहेत. आमच्यापैकी जेवढे लोक झाले MPSCतून इंग्रजी माध्यमाचं जेवढे होते आमच्याबरोबर ते सिलेक्ट झालेले नाहीत. त्यांचं प्रमाण 10% पण नाही आहे. प्रमाण मराठी माध्यमाच्या पोरांचं आहे. ती जनरल MPSC असो किंवा ज्युडिशियल सर्व्हिसेस असो, आपले कंटेंट काय आहेत ते बोलतात. आपलं लँग्वेज आणि लँग्वेजचं तंत्रशुद्धता आपण शिकणार आहोत. मी सांगितलं, नो कॉम्प्रोमाइज फॉर परस्पायरेशन. श्रमाला कॉम्प्रोमाइज नाही. तेजस्विता, तपस्विता, तत्परता आणि तंत्र, हे 4 त लक्षात ठेवायचे.
याच्यात फक्त एक ॲड ऑन करतो, अध्यक्षांनी मला आता सांगितलं आणि ते सगळे वकील मान्य करतील. आपल्याला जर लिगल लँग्वेज सुधारायची असेल तर टार्गेट असं ठेवा की आठवड्याला एक जजमेंट मी वाचेन, कारण त्या जजमेंटमध्ये खूप छानपैकी लिगल लँग्वेजचा वापर केलेला असतो. याचे दोन फायदे होतात. ते शब्द असे अंगवळणी पडतात, म्हणजे तोंडात आपल्या घोळले जातात आणि सहजपणे वापरले जाऊ शकतात. आणि सरांनी जे सांगितलं की आपण म्हणतो मराठी, मी अनुभवाने सांगतो, ज्युनियरला कुठल्याही भाषेत डिक्टेशन द्या, मराठीत दिलं तरीही ते तितकंच चुकीचं असतं जेवढं ते इंग्रजीचं असतं. पुढचा प्रश्न प्लीज. येस, माईक त्या तिथे. सर, ज्युडिशियरी सर्व्हिस एक्झामिनेशनमध्ये अटेम्प्टची लिमिट आहे का? पूर्वी आमच्या वेळेस होतं फक्त 3 वेळेस अटेम्प्ट होते. 3 वेळेस प्री फेल झाले किंवा मेन्स फेल झाले, नंतर नाही. आता एजपर्यंत 35पर्यंत तुम्हाला हे करता येतं, सब्जेक्ट टू कॉस्ट म्हणतो सॉरी तुमचं आता जजेस सब्जेक्ट टू तुमचं वय आणि त्याच्यामध्ये ॲड आली पाहिजे. पूर्वी होते 3, आता नाही. थँक्यू सर. चा प्रश्न, साहेबांनी सरावाने तुमचा अर्ज अलाउड केला सब्जेक्ट टू कॉस्ट. तुम्ही किती भाग्यवान आहात विद्यार्थी मित्रांनो. तुम्हाला सांगतो, ॲट अ टाइम सोनवणे साहेब आहेत ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लास, विश्वास साहेब आहेत सिनियर डिव्हिजन सिव्हिल जज सिनियर डिव्हिजन, देशपांडे साहेब ॲडिशनल सेशन अँड डिस्ट्रिक्ट जज, तिन्ही कॅडरचे जजेस साहेब त्यांच्या अनुभवासहित तुमच्या समोर ॲट अ टाइम आहेत. मी पैज लावतो कुठल्याही कोर्टात तुम्हाला ते तिन्ही साहेब एकत्र दिसू द्या. सो या संधीचा लाभ घ्या, प्रश्न विचारा. माईक द्या त्यांच्याकडे. सर नमस्कार. मला असा एक प्रश्न विचारायचा होता की ही जी ज्युडिशियल सर्व्हिसची एक्झाम आहे ही सेल्फ स्टडीने आपण पास करू शकतो का? कारण UPSC आणि MPSCचं जेवढं अट्रॅक्शन असतं, आपण त्याचा अभ्यास करतो, त्याचे क्लासेस चालतात, टेस्ट असतात, पण ॲज अ वकील म्हणून आपल्याला तेवढा वेळ नसतो. तर मग सेल्फ स्टडी लावणं योग्य आहे किंवा एक स्टुडंट म्हणून सेल्फ स्टडी करून होऊ शकतं का क्लास लावलाच पाहिजे? सेल्फ स्टडीनंच सगळ्या एक्झाम होतात, दुसऱ्या कोणत्या स्टडीनं होत नाही, सेल्फ स्टडीनंच होतात. फक्त काय थोडं गायडन्स मिळाल्यानं काय होतं की आपला वेळ वाचतो. म्हणजे जी गोष्ट तुम्हाला समजायला महिनाभर लागू शकतो, आता उदाहरणार्थ पेपर पॅटर्न माहिती करायला तुम्हाला 8 दिवस जातील, पण एखादा जर झालेला असेल, एखादा जज झालेला किंवा तुमचा मित्र, एक 10 मिनिटात सांगून दिले हे बघ ते बघ झालं. तुम्ही पुस्तकं कोणते वाचायची इथपासून तयारी असेल, तो गायडन्स सेंटर काय सांगेल की हे बघा, हे करा, किंवा हे रेडीमेडच देईल. दुसरी गोष्ट, इट इज मॅटर ऑफ प्रॅक्टिस. प्रिलिमिनरी एक्झाम जी आहे ही प्रॅक्टिस, तुम्ही ती जेवढी कराल हे तंत्र आहे. आणि तंत्राला म्हणजे आपल्याकडे म्हटलं जातं बऱ्याच अंशी सेल्फ स्टडीनं होतं. आम्ही सेल्फ स्टडी करूनच झालं, आम्ही काही कुठले कोचिंग क्लास वगैरे केले नाहीत. पण क्लासेसनं काय होतं की एन मास थोडं लवकर सोपं होतं. क्लास म्हणजे क्लास आता नाहीच आहे मुंबईत, तुम्ही काय करणार, नाहीच आहे, तुम्हाला स्वतःच करावं लागणार आहे. मुंबईत क्लासच नाही आहे. पण थोडं गायडन्स असलं म्हणजे लवकर फास्ट होतं, मिळतात. आपल्याकडे आहेच आहे थोडं. कुठली अगदी आध्यात्मिक तपस्या जरी करायची तरी गुरु करून तपस्या करतो आपण. थँक्यू सर. येस, हा तिथे माईक द्या. गुड आफ्टरनून. मला इंग्लिशमध्ये क्वेश्चन विचारता येईल का? You can ask in English. Absolutely no issue. So my question is even for LLB and judiciary examination, currently there are lots of courses and books available. So which courses and books are actually we should prefer, because there are lots of options and being selective for it's getting difficult. So can you please suggest something, what course or what books should we refer currently? Thank you. This is not a general examination like the general services, civil services. It's an examination which has its own perspective of technical education, the professional education. No textbook can be prescribed for this purpose, firstly. Secondly,
it is an examination based on your own knowledge and understanding of law. So whatever you have studied during the course of law, LLB examinations, that alone will work subject to further refining of the knowledge. आडातच नसेल तर पोऱ्यात येणार नाही, किती जरी तुम्ही आणलं म्हणजे इट विल नॉट वर्क. द नंबर ऑफ बुक्स whatever you refer to will never work if you have no original knowledge from LLB course. So there are several books even prescribed by several coaching classes. Award सरांचं चांगलं आहे. There are even several books from single publication from Delhi. Several books. But the thing is, you should be conversant with the relevant law which you have already studied. That in that case alone, unless you know some way, you cannot go a further way. So that is the condition precedent. Thank you, sir. साहेबांनी सांगितलं, उत्तम सांगितलं, पण 50 वर्षापूर्वीचं मी ग्रॅज्युएट आहे. माझा गुरु हा झाबवालाच होता. नाही हे झाबवाला 50 वर्षांपूर्वीच आपण ऐकलं. देशपांडे साहेबांनी सांगितलं. इथे बसलेले माझे जे मित्र आहेत सगळे, म्हणजे म्हात्रे साहेबांपासून माझ्यापर्यंत, आम्ही वकिली करताना झाबवाला आमचा गुरु होता. कारण आम्ही विद्यार्थीपेक्षा परीक्षार्थी जास्त होतो. अर्थात हे काही सजेशन नाही, ऑफ द रेकॉर्ड आहे. पुढचा प्रश्न नाही तर म्हणतील काय साहेबांनी सांगितलं अभ्यास करू नका, झाबवालाचा प्रोफेसर मंडळी मला कोपऱ्यात घेतील लगेच. मी नोकरीला होतो आणि कॉलेज जात होतो. दुसरी पुस्तक वाचायला मला वेळ नव्हता. झाबवाला पुस्तक वाचून मी सुरू झालेली. 5 वर्षे कधी 3 वर्षे कधी नाकराव झालो नाही. इतकं सत्य. येस, पुढचा अहवालावरती ज्युडिशियल सर्व्हिसेस क्लिअर होते, अनुभव आहे तो. साहेब वकील पण होतात झाबवाला. पुढचा प्रश्न. येस माहिती द्या ना त्यांना. गुड आफ्टरनून सर. माझा प्रश्न असा होता की पहिले जसे रूल होते की 55% पाहिजे लास्ट इयरला, त्याच्यानंतर तुम्ही एक्झाम देऊ शकता. ती आता काय असा रूल आहे का की तुम्हाला एवढेच पर्सेंटेज पाहिजे किंवा काय बाकी? आज सांगितलं विश्वास साहेबांनी की ते पूर्वी फक्त काही वर्षांकरता नवीन सुरू झालं की एक्सपिरियन्सची अट पहिल्यापासूनच होती. कारण की ही प्रोफेशनल एक्झामिनेशन आहे. तुम्ही लक्षात घ्या की तुम्हाला IAS ऑफिसर व्हायचं असेल तर एज लिमिट 30 आहे, मला वाटतं 30 का 32 आहे. पण तुम्हाला जज व्हायचं असेल तर 35 आहे. सिव्हिल जज व्हायचं असेल. डिस्ट्रिक्ट जज व्हायचं असेल तर 45 आहे. आणि हायकोर्ट जज व्हायचं असेल तर 62च्या आत आहे. म्हणजे एज लिमिट वाढते म्हणजे पोस्टचं महत्त्व वाढतं आहे. लक्षात आलं का? प्रेसिडेंट ऑफ इंडिया व्हायला 35 वर्ष लागतात. बरोबर आहे ना? 35च्या आतला प्रेसिडेंट केला जात नाही. आणि जजला पण 35 वर्ष लागतात. मॅक्झिमम अट कोणती? 35च्या आत ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट. पण डिस्ट्रिक्ट जज व्हायला 35च्या पुढे लागतं. डिस्ट्रिक्ट जज व्हायला 35च्या पुढे लागतं. आणि प्रेसिडेंट ऑफ इंडिया व्हायला 35च्या पुढे लागतं. आमदार व्हायला किती? 25 आहे ना? 21 असेल ना सर? 25 आहे आमदार व्हायला. किती? नाही, आमदार व्हायला 25 आहे मला वाटतं. 21 मतदानाला राजीव गांधीच्या 25 आहे. ओके. 18 अडल्ट सॅफरेज आहे. आमदार व्हायला 25 लागतात मला वाटतं. बरोबर आहे? तर प्रेसिडेंट व्हायला 35 लागतात. डिस्ट्रिक्ट जज व्हायला 35 लागतात. आता ह्याच्यावर लक्षात घ्या. तर ह्या प्रोफेशनल एक्झाम आहे. तर हां सांगतो ना, त्याच्यावर येतो. तर हे जेव्हा केलं तर एक्सपिरियन्स पहिल्यापासून होता. 2004 साली त्याचा मी बेनिफिशरी पहिला की एक्सपिरियन्सची अट कट झाली. आम्ही लॉ कॉलेजमधून बाहेर पडलो आणि जज म्हणून बसलो. तर आम्ही दोघं, तुम्ही पण हे नसतील पण आम्ही दोघं त्याचे बेनिफिशरी. आता हा बेनिफिट संपला. आता 3 वर्ष करूनच यायचं. ओके सर, थँक्यू. आणि 55% वगैरे काही अट नाही. आता 3 वर्ष एक्सपिरियन्सची अट. पुढचा प्रश्न. येस. आहेत का कोणी अजून? ज्यांना प्रश्न विचारायचा आहे त्यांनी एकतर हात वर करा किंवा आपल्या जागेवर उभे राहा. आपल्यापर्यंत माईक पोचवण्याची व्यवस्था केली आहे.
मी पुन्हा एकदा सांगतो, अशी संधी पुन्हा पुन्हा येत नाही. 3 मान्यवर जजेस आपल्यासमोर आहेत आणि आपल्या ज्युडिशियल प्रिपरेशनच्या संदर्भात कुठल्याही प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी आहेत. तर या संधीचा लाभ घ्या. ज्यांना कोणाला अजिबात घाबरू नका. तुमचा प्रश्न काय इकडे तिकडे असेल तरी आहेत, साहेब आहेत मध्ये, मी आहेच अडथळा म्हटल्याप्रमाणे. गुड आफ्टरनून सर. सर माझा असा क्वेश्चन आहे की सेक्शन कसे लक्षात ठेवायचे? नाही सर, जेन्युइन क्वेश्चन आहे. पहा, सो फार ॲज प्रिलिमिनरी एक्झामिनेशन इज कन्सर्न काही प्रॉब्लेम नाही. तिथे सेक्शन पाठ करत बसण्याची गरज तेवढी नाही आहे. मेन एक्झाममध्ये सपोज एखादा क्वेश्चन विचारला, सगळे आपण बेअर ॲक्ट पाहतो, बेअर ॲक्ट नाही कळाले कॉमेंट्री वाचतो आणि ॲन्सर लिहितो, ठीक आहे. तर तुम्हाला एखादा 10 मार्क्सचा क्वेश्चन विचारण्यात आलेला आहे, 10 पैकी तुम्हाला 7 पडले आणि मला 9 पडले किंवा मला 8 पडले. डिफरन्स एवढाच असतो की कुठेतरी तुम्ही सेक्शन कोट करायला कमी पडलेले असतात आणि ज्याला जास्त मार्क पडतात त्यांनी सेक्शन कोट केलेले असतात. आता राहिला प्रश्न सेक्शन लक्षात कसे ठेवायचे, तर यामध्ये एकच आहे. आता जनरली जे आपले चॅप्टर्स असतात, आपण समजा स्पेसिफिक रिलीफ ॲक्ट आहे, त्याचे 30-35 सेक्शन आहेत, पण त्याचे काही 6-7 पार्ट्स आहेत. काही पार्ट डील विथ स्पेसिफिक परफॉर्मन्स, काही डील विथ सम पार्ट डील विथ इंजंक्शन, काही डिस्क्रिशनरी अदर रिलीफ्स आहेत, रिकव्हरी ऑफ पोझिशनच्या आहेत. तर आपल्याला त्याचे पार्ट्स करावे लागतील आणि इन्स्टेड ऑफ रिडिंग दी एंटायर बेअर ॲक्ट, सपोज आपल्या एकदा बेअर ॲक्टची स्टडी झाल्याच्या नंतर काही गोष्टी आपण विसरल्याच्या नंतर परत आपण तो सेक्शन पाहायचा नाही. आपण फक्त स्टार्टिंगचा जो इंडेक्स असतो, जे 1 ते 25 पर्यंतचे जे सेक्शन्स असतात, एकाखाली एक लिहिलेले, फक्त ते सेक्शन पाहायचे आणि मनामध्ये चिंतन करायचं की हां, दिस सेक्शन इज सेक्शन 12, दिस इज सेक्शन 6, इट डील्स विथ रिकव्हरी ऑफ पोझिशन, इट डील्स विथ स्पेसिफिक परफॉर्मन्स. मग पुढे काय, मग त्याच्यासमोर कोणता आहे, मग डॅमेजेसचा पार्ट आहे, मग त्याच्यासमोर इंजंक्शनचा पार्ट आहे. हे मनातल्या मनातच आपण चिंतन करायचं. आणि जेव्हा आपण चिंतन करतो तर आपल्याला थोडासा त्रास होतो, पण जेव्हा आपण ही सवय करतो, जशी एखादी स्प्रिंग आपण दाबून ठेवतो आणि ती उलगडत जाते हळूहळू, एकदा ही चिंतन करून रिमेंबर करण्याची आपण सवय लावली, प्रॅक्टिस केली 10-15 दिवस, की नंतर आपल्याला सोपं जातं आणि सेक्शन्स ॲटोमॅटिक आपल्या लक्षामध्ये राहतात. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट काय की सपोज आपण सेक्शन 10 CPC बघितला, सेक्शन 11 काय आहे माहिती नाही, तर जेव्हा आपण फक्त सेक्शन 10 किंवा सेक्शन 11 पाहतो तर पुढचे सेक्शन आपल्या लक्षात राहत नाहीत. हे 2 पर्टिक्युलर सेक्शन चांगले लक्षात राहतात. जशी आपली स्टडी वाढेल तसं कन्फ्युजन जास्त होत जातं. पण एक स्टेज अशी येते की CPC मध्ये एखादा क्वेश्चन आहे आणि ह्याच्याशी रिलेटेड लिमिटेशन ॲक्टमध्ये आर्टिकल कोणतं आहे, ह्याच्याशी रिलेटेड स्पेसिफिक रिलीफ ॲक्टमधली प्रोव्हिजन कोणती आहे, ते ॲटोमॅटिक आपण इंटरकनेक्ट करतो आणि सेक्शन ॲटोमॅटिक लक्षात राहतात. दुसरी महत्त्वाची गोष्ट, जेव्हा आपण JMFCची एक्झाम देतो, ईच अँड एव्हरी क्वेश्चनमध्ये आपण सेक्शन कोट केलाच पाहिजे असं एक्सपेक्टेड नाही. तुम्ही जरी एखादा ॲक्ट स्वतःच्या भाषेमध्ये व्यवस्थित लिहिला आणि परीक्षकांना जर लक्षात आलं की येस, यांना कन्सेप्ट कळालेली आहे, डेफिनेटली यू विल गेट प्रॉपर मार्क्स. सपोज आता थेफ्टची एक डेफिनेशन आहे, तुम्हाला 378-379चा क्वेश्चन विचारलेला आहे. तुम्ही जर भाषेमध्ये लिहिलं आपल्या नॉर्मल लँग्वेजमध्ये की एखाद्याच्या घरून आपण जाऊन एखाद्याची वस्तू त्याच्या विदाऊट हिज कन्सेंट आपण घेऊन आलो, दॅट अमाउंट्स टू थेफ्ट. पण त्यामध्ये काही शब्द असतात, नोईंगली, इंटेन्शनली, फ्रॉडुलंटली, डिसऑनेस्टली, विथ अन इंटेन्शन टू चीट, एटसेट्रा. हे जे महत्त्वाचे वर्ड्स असतात हे तुमच्या ॲन्सरमध्ये येणं गरजेचं आहे. दीज आर द एसेन्शियल एलिमेंट्स टू कॉन्स्टिट्यूट दॅट ऑफेन्स. तुम्ही डिटेल 1 पेज लिहिलं पण हे एलिमेंट्स जर त्याच्यामध्ये नसतील तर मार्क्स मिळणार नाहीत आणि तिथेच आपण मार्क्स जर कमी आले तर मग चान्सेस ऑफ सिलेक्शन आर लेस. मग आपल्याला वाटतं की मी तर एवढा अभ्यास केला पण मला तर कमी मार्क्स आले. त्याच्यामागे हे पण रिझन आहे की आपल्याला नेमकं लिहायचं काय आणि काय लिहायचं यापेक्षा काय लिहायचं नाही, किंवा काय वाचायचं याच्यापेक्षा काय वाचायचं नाही, हे पण तेवढंच महत्त्वाचं आहे. काही सेक्शन्स जे असतात ते एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू इररिलेव्हंट पण असतात, ते आपण स्किपही करू शकतो. ते आता फर्दर जसे प्रोग्राम होतील किंवा जेव्हा असे काही प्रोग्राम होतील तेव्हा जशी आम्हाला वाटेल आम्ही तुम्हाला सांगू, काही इश्यू नाही त्यामध्ये.
थँक्यू सर. थँक्यू व्हेरी मच. अत्यंत बहुमोल असं मार्गदर्शन आणि फार साध्या सोप्या टेक्निक सहित दिलेलं आहे. आपल्याकडे मी मगाशी सांगितल्याप्रमाणे वेळेचं बंधन आहे, त्याच्यामुळे प्रश्न उत्तराचा तास हा इथे संपलेला आहे. मी सर्व मान्यवर जजेसचे, आयोजक आणि सहआयोजकांच्या वतीने खूप आभार मानतो आणि प्राध्यापक महेंद्र गायकवाड यांना विनंती करतो की पुढील सूत्र आपण स्वीकारावीत आणि पुढील कार्यक्रमाचं आपण सूत्रसंचालन करावं.